माझं नाव जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक इम्युनिटी बूस्टर अशी भाजी आणि ती आहे शेवग्याच्या शेंगांच्या पानांची भाजी। तर आता शेवग्याच्या शेंगा तर खूप लोकांना आवडतात, आपण सांबारमध्ये त्या घालतो किंवा त्याची भाजी सुद्धा केली जाते, पण या पानांची भाजी कमी केल्या जाते, परंतु ती खूप पौष्टिक असते। फक्त एवढंच आहे की त्याला थोडा उग्रपणा असतो, तो कमी करण्यासाठी आपण याच्यात काय काय वापरू शकतो ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण पाहूया साहित्य काय काय वापरणार आहे। तर सगळ्यात पहिले ही पानं स्वच्छ धुवून घेतली आहे, निवडून घेतली आहेत आणि त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची यांची थोडी पेस्ट करून घेतली आहे। मसाले आपले रेग्युलर वापरणार आहे, जसं हळद, तिखट, धने जिरे पूड आणि त्याच्यासोबत फक्त कांदा लसूण मसाला मी एक्स्ट्रा वापरते आहे। त्यानंतर थोडंसं दाण्याचं कूट, थोडं खोबरं, एक कांदा आणि ही भिजवलेली मुगाची डाळ। ही जवळजवळ मी 1.5 तास भिजवून ठेवली होती, त्याच्यामुळे थोडासा या भाजीला याची टेस्ट वाढेल अशा साठी मी ही वापरते आहे। बस एवढ्या साहित्याने ही भाजी तयार होते आणि ती जरी थोडीशी उग्र लागत असली तरी ती आपल्या हेल्थच्या दृष्टीने खूप चांगली आहे। तर आता आपण वळूया कृतीकडे। खूप सोपी आहे, साहित्यही कमीच लागलं त्याला आणि दाण्याचं कूट, खोबरं हे सगळं घातल्याने त्याचा जो उग्रपणा आहे तो पण कमी होतो आणि मेन म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली आहे। ही आपली ब्लड शुगर मॅनेज करायला मदत करते, याच्यात कॅल्शियम आणि फायबरही असतं भरपूर प्रमाणात, त्याच्यामुळे आपल्या आहारात याचा समावेश नक्कीच करायला पाहिजे। तर अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी आज आपण ही रेसिपी बघितली। आजच्या व्हिडिओत इतकंच, नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।